आई, मी निघते हा. तुम्ही मीनूला शाळेतून घेऊन या हं. आल्यावर तिला मॅगी किंवा पास्ता करून द्या. संध्याकाळी जेवायला काय कराल? आज थालीपीठ करूया का? कांदा, कोथिंबीर, गाजर, कोबी बारीक चिरून ठेवा. मी आले की थालीपीठ करीन. सुधाताईंची सून कविता ऑफिसला निघाली होती आणि जातानाच्या सूचना सुरू झाल्या होत्या. सुधाताईंनी सगळ्याला मान हलवली. ती बाहेर गेली हे पाहून पुटपुटल्या. ही मोठी महाराणी हुकूम सोडून जाणार. हिला शाळेतून आणा, भाज्या चिरून ठेवा, हे करा आणि ते करा. काही बोललात का आई पाठवून? कविताचा आवाज ऐकून त्यांचे तत्तपप्प झाले. काही नाही, स्वतःशीच बोलत होते. जरा तू बरी लगेच आलीस. घाईघाईत गजरे घालायचे विसरले. फ्रीजमध्ये ठेवले आहेत. जरा देता का? तुम्ही घालणार का? पण तुम्ही घालतच नाही ना. चला निघते मी. येते हा. बाबा. कविता एकदाची गेलेली पाहून सुधाताईंनी हुश्य केले. सुधाकरराव त्यांची गडबड बघत होते आणि हसत होते. किती घाबरतेस ग तिला? होत नाही तुझ्याच्याने तर सरळ सांग ना तिला. सांग तिला. ती काय ऐकून घेणारी आहे? आपल्या लेकीला पाहिले ना कसे गुबू गुबू करतो तिच्यासमोर. नुसता धाक तिचा. त्याचीच बोलायची हिंमत नाही. माझी काय असणार? बघ मग तुझे तू. थोडा चहा मिळेल का? हो देते ना, चहा देते. नाश्ता हातात आणून देते. सगळे देते. मोलकरीण करून ठेवले आहे मला. तीही बिनपगारी सुधाताई धुसफुसत स्वयंपाकघरात गेल्या. एका बाजूला चहा ठेवला, दुसरीकडे लेकीला फोन केला. हॅलो विदिशा. बोल आई. आज काय नवीन? काय सांगू तुला. महाराणी गेली ऑफिसला सूचना देऊन. हे असे करा, ते तसे करा. ना तुझा भाऊ काय बोलत ना तुझे बाबा. तूच सांग, मी काय मोलकरीण आहे का? आई रडू नकोस ना. मी काय म्हणते, तू समोरासमोर बसून बोलून घे ना एकदाच. तू हे सगळे मला सांगणार, मी तिला काहीतरी बोलणार, मग आमची वादावादी होणार. म्हणजे आता मी तुला हे सांगायचे नाही का? वाटले होते तू तरी ऐकून घेशील. सुधाताईंनी रागाने फोन ठेवून दिला. झाले असे होते की सुधाकर आणि सुधा यांना 2 मुले विदिशा आणि विवेक दोघांचीही लग्न झालेली होती. विदिशा सासरी सुखी होती. विवेकचे सुद्धा लग्न करून द्यावे आणि निवृत्त जीवन सुखात घालवावे अशी या जोडप्याची इच्छा होती. पण झाले असे होते, विवेकची बायको कविता थोडी टॉमबॉईश, कॉलेजची कराटे चॅम्पियन, मोठा आवाज, तसेच वागणे बोलणे या सगळ्याची सुधाताईंच्या मनात भीती बसली होती. त्यांना तर हे स्थळ पसंतच नव्हतं. पण विवेकने अगदीच हट्ट केला म्हणून त्या नाईलाजाने कबूल झाल्या. मानसशास्त्र शिकलेल्या कविताने सुधाताईंची भीती पटकन ओळखली आणि त्याप्रमाणे वागायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की आधी सासूबाईंना घाबरून राहणाऱ्या सुधाताई आता सुनेला घाबरू लागल्या. ती जसा म्हणेल तसाच स्वयंपाक व्हायचा. घरातले डब्बे, पडदे सगळे म्हणेल तसंच. या सगळ्याने त्यांची घुसमट व्हायची. पण कोणी त्यांच्या बाजूने बोलायला गेले की त्या गप्प बसत. तशी कविता स्वभावाने वाईट नव्हती, पण तिला वर्चस्व गाजवायला आवडायचे. घरात घरकामाला बायका जरी असल्या तरी स्वयंपाक पाणी करायलाच लागायचे. झाडांना पाणी घालणे, कपड्यांच्या घड्या घालणे, कपाटात ठेवणे आणि सगळ्यात महत्त्वाचे छोट्या मीनूच्या पाठीपाठी धावणे, भाजी आणणे, निवडणे अशी कामे असायचीच. वरती तुम्ही काय घरीच असता ना, मग काय, असेही कधी कधी व्हायचे. असा हा तिढा होऊन बसला होता. तो सोडवायचा कसा हा सुधाताईंपुढील मोठा प्रश्न होता. तोही घरच्यांच्या मदतीशिवाय. वेगळे राहणे हा पर्याय होता, पण जीव छोट्या मीनूमध्ये अडकला होता. काय करावे, कसे करावे हा प्रश्न सुधाताईंच्या डोक्यातून जातच नव्हता. घरी किती कामे असतात, ती करावी लागतात याची कविताला कशी जाणून करून द्यायची ह्याच विचार त्या करत असायच्या. कारण व्हायचे असे की सुट्टीच्या दिवशी ते सगळे उशिरा उठायचे. नंतर संध्याकाळी फिरायला. अधूनमधून आई हे करा, विवेक हिला सांभाळ असे म्हटले की कविताचे काम झाले. ती आळशीही नव्हती, पण दुसरे काम करत असतील तर स्वतःहून करायला जाणारी सुद्धा नव्हती. या विचारांना कंटाळून शेवटी सुधाताईंनी एक मासिक वाचायला घेतले आणि त्यातल्याच एका गोष्टीत रंगून गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठणाऱ्या सुधाताई 8 वाजले तरी उठल्या नव्हत्या. अजून चहा कसा नाही मिळाला हे बघायला विवेक बाहेर आला. सुधाकरराव हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते. बाबा, आज आईने चहा नाही केला. तिला जरे बरे नाही वाटत म्हणून ती झोपली आहे. मी पण चहाची वाट पाहतो आहे. तू कर किंवा कविताला सांग. मी करतो ना.
काय आज घर एवढे शांत शांत? आईंनी चहा नाही का केला? कविताने विचारले. आईला बरं नाहीये, विवेक म्हणाला. अरे मग आज कसे होणार? कविता टेन्शनमध्ये आली. माझ्याकडे अजिबात बघू नका. मला मीनू आणि घर दोन्ही सांभाळायला जमणार नाही, सुधाकरराव म्हणाले. माझी आज खूप महत्त्वाची मीटिंग आहे, मला जायलाच पाहिजे, विवेक म्हणाला. ओके, मी राहते आज घरी, कविता म्हणाली. विवेक, तू आज ऑफिसमध्येच खा काहीतरी, विवेक हो म्हणत गेला. विवेक सुधाकररावांनी हाक मारली. आई आजारी आहे हे ऐकून सुद्धा तुला काय झाले आहे हे विचारावेसे वाटले नाही? तुला फक्त तिच्याकडून होणारी कामे झाली नाहीत म्हणून वाईट वाटले, पण बाजूच्या खोलीत जाऊन चौकशी करावीशी वाटली नाही? सॉरी बाबा, आज जरा ऑफिसचे टेन्शन होते म्हणून सुचले नाही, विवेक अपराधी स्वरात म्हणाला. हेच जर कविता आजारी असती तर झाले असते का? सुधाकररावांनी विचारले. मला विषय वाढवायचा नाही, जा चहा कर, मला हिला सुद्धा द्यायचा आहे. विवेक ऑफिसला गेल्यानंतर कविताच्या कामाला सुरुवात झाली. आधी मीनूला शाळेत सोडायचे होते. तिने जरा दबकतच सुधाकररावांना विचारले. बाबा, तुम्ही मीनूला शाळेत सोडू शकाल का? नाही, मी जरा हिला घेऊन डॉक्टरकडे जाऊन येतो. उगाच अंगावर काढण्यात काय अर्थ आहे? अजून एक जरा जमेल तर पेचकर हिच्यासाठी. जेवण जाईल असे वाटत नाही. आणि आपल्या कामवाल्या मावशी येतील दुपारी. त्या वेळेपर्यंत तू घरी यायचे बघ, नाहीतर लादी भांडी पण आपल्यालाच करायला लागतील. बर बाबा, असे म्हणत कविता निघून गेली. बाहेर आली तर बराच वेळ रिक्षा मिळेना. शेवटी कंटाळून ती तशीच मीनूला घरी घेऊन आली. नशीब कामवाल्या मावशी येऊन गेल्या नव्हत्या. त्यांनी ढीगभर कपडे कविता समोर ठेवले. हे काय मावशी, हे एवढे कपडे इथे का ठेवलेत? मग कुठे ठेवू? मावशींनी विचारले कपाटात घड्या घालून. ते मी नाही करत, काकू करतात. हो का? हो, भांडी घासून ठेवली आहेत, ती लावायची आहेत. काय? आधीच मीनूच्या मागे लागून दमलेली कविता या जास्तीच्या कामाने थकली होती. समोर सुकलेली झाडे पाण्याची वाट पाहत होती. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी की तिने सगळ्यांसाठीच फक्त खिचडी आणि कढी केली होती. सुधाताई थकलेल्याच वाटत होत्या, तरी सुधाकरराव त्यांची काळजी घेत होते. दुपारी मीनू झोपल्यावर तिला थोडा वेळ मिळाला तेव्हा पटकन तिने बाकीची कामे करून टाकली. ते होईपर्यंत संध्याकाळचा चहा, रात्रीच्या जेवणाची तयारी मध्ये मीनूचे खाणे होतेच. कविताला आत्ता कळत होते घरी काय कामे असतात ती. संध्याकाळी थोडे बरे वाटले म्हणून सुधाताई हॉलमध्ये येऊन बसल्या होत्या. कविता सुद्धा त्यांच्या शेजारी येऊन बसली. आई, आपण मीनूला शाळेतून आणायला आणि सोडायला रिक्षा लावूया आणि मावशींनाच भांडी लावायला आणि कपड्यांच्या घड्या घालायला सांगूया. थोडे जास्तीचे पैसे देऊया, चालेल का तुम्हाला? मी कोण सांगणार बाई, सध्या तुम्ही कमवता, सुधाताई म्हणाल्या. असे का म्हणता? मी एवढी वाईट आहे का? कविताने विचारले. असे कुठे मी म्हटले, पण आम्ही बाबा पिकले पान. नाही म्हटले तरी मोठ्या आवाजाची आरडाओरड्याची भीती असतेच ना. सॉरी, ते काय आहे ना, मला लहानपणापासून बॉक्सिंग करायची सवय आहे. तीच मी इथे पण वापरत होते, पण त्याने माझा थरकाप व्हायचा. सुधाताई परत पुटपुटल्या. काही बोलतात का? नाही ग, कुठे काय. तेवढ्यात विवेक घरी आला. येताच तो सुधाताईंकडे आला. आई, मला खरेच माफ कर, सकाळी माझ्या लक्षात आले नाही, पण बघ येताना तुझ्या आवडीचे खायला आणले. एवढे काय मनाला लावून घेतोस तू? कधीही बोलायला आलास तरी चालेल, पण तू बोलणे हेच माझे खरे औषध आहे रे. सुधाकरराव खुर्चीत बसून हा समारंभ पाहत होते आणि हे दृश्य पाहायला मिळाले म्हणून देवाला धन्यवाद देत होते. पण सुधाताई मनातल्या मनात हसत होत्या आणि धन्यवाद देत होत्या त्या मासिकातील कथेला आणि कांद्याला, ज्याने ही आजारी पाडायची कल्पना सुचवली. तर मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडल्यास आपल्या स्वामी कथा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. श्री